नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वेगवान रेल्वे सेवेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला। विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट जोडणारी ही गाडी सुरू झाल्यामुळे विशेषतः विदर्भातून पुण्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी सोय होणार आहे। देशात सर्वात लांब पल्ल्याची ही वंदे भारत एक्सप्रेस गाडी आहे। मात्र आज ठिकठिकाणी गाडीचे स्वागत असल्याने पहिल्याच दिवशी ही रेल्वे सुमारे 1 तास उशिराने धावत आहे। अकोल्यात भाजपाचे खासदार अनुप धोत्रे तसेच भाजपा आमदार रणधीर सावरकर यांच्या वतीने वंदे भारत एक्सप्रेसचे अकोला रेल्वे स्थानकावर उत्साहात स्वागत करण्यात आले। पश्चिम विदर्भातले साधारणतः 55,000पेक्षा जास्ती लोक पुण्याला राहतात। अनेक वर्षापासून संजीव धोत्रे आपले तत्कालीन खासदार कार्यरत होते की नागपूर ते पुणे अतिजलद ट्रेन वाहतूक व्हावी, त्याची स्वप्नपूर्ती आज आपले विद्यमान खासदार अनुपजी धोत्रे यांनी करून दाखवलेली आहे। मी समस्त अकोला जिल्ह्यातील नागरिकांतर्फे, पश्चिम विदर्भातील 3-4 जिल्ह्यातील नागरिकांतर्फे त्यांचे मनापासून आभार मानतो, शुभेच्छा देतो, अभिनंदनही करतो। सोफिस्टिकेट अशा पद्धतीची मेक इन इंडिया मधली ही ट्रेन आहे वंदे भारत एक्सप्रेस। शॉकअप फार वेगळे आहेत आणि प्रचलित नियम जे असतात की 2 शहरांमधलं वंदे भारतचं अंतर किती असलं पाहिजे, कारण की हे चेअर कार्ड आहे। तरी अनुपनी त्याचे व्यक्तिगत संबंध आदरणीय वैष्णवजी आणि मोदीजीसोबत आपले खासदार अनुपजी धोत्रे यांच्या व्यक्तिगत संबंधाचा कुठतरी सदुपयोग करून सगळ्यात लांब पल्ल्याची वंदे भारत ही आहे। तुम्हाला माहित असेल वंदे भारत ट्रेन हे 4-5 तासाच्या वरती नाही तर त्यांचे चेअर कार आहेत, परंतु 8-8.5 तासाची सगळ्यात लांब पल्ल्याची वंदे भारत ट्रेन नागपूर टू पुणे स्वप्नवत वाटणारं हे काम अनुपनी करून दाखवलं। मी अकोल्यातील नागरिकांनाही शुभेच्छा देतो, अनुपलाही शुभेच्छा देतो की असंच विकासाचं कार्य सतत ते कार्यरत राहतील, लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि दिवाळी किंवा सणाच्या सुदीच्या वेळेस नागरिकांना जे प्रचंड किंमत मोजून प्रायव्हेट ट्रॅव्हल्सनी इथं यावं लागत होतं त्यापैकी बऱ्यापैकी त्याचा भार कमी होईल अशी मला आशा। धन्यवाद।